मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय भरत आणि स्ट्राईकला मात्र बॅटर योगेश. P1चं पहिलं षटक भरत यांचं. भरतचा पहिलाच बॉल योगेश साठी आखू डब्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. प्रमोद दादा हरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिव्हाळाकरांचा जिव्हाळा जपणारा हा चषक जिव्हाळा चषक 2024. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर ठेवलाय. शशीधरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन अगदी लॉंग ऑफ मध्ये ड्राइव्ह केलाय. सिंगल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण या गोलंदाजाकडनं पाहतोय. अर्थातच भरत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सचिव होतोय. 2 धावा स्ट्राइक एंडला अक्षयला पाहतोय आपण टीम वाटोळे संघाकडनं. बॅकफुटला जाऊन अगदी कट केलाय. 30 सर्कल मध्ये अडवण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. कुठलीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. P1चं पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळतोय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त बुंद्यात टाकलाय. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद जावं लागेल माघारी. योगेश बॅक टू दी डगआउट. ओहो बॅटचा ब्रश होऊन चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रात. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिला समाप्त होते. टीमची धाव संख्या 4-1. चला थोडस स्पीड अप घ्या. फास्ट घ्यायचं थोडस कारण 2 वाजत आलेत आणि आपल्याला आजचे लॉट्स क्लिअर करायचे आहेत. खराब लाईन आणि लेन. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन. व्हाईट बॉल.
ओहो, यॉर्करचा प्रयत्न, टप्पा पुढे ठेवलाय, बॉल निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे काय घडलंय, काय घडलंय, यष्टन वरती आदळलाय, फलंदाज बाद, काठी काढली. सचिनचा पुढचा चेंडू, लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि 6 धावांची ऍड, 13 धावा होत आहेत आणि 6 धावांची हमी मात्र इथे टीम वाटोळे संघाला मिळाली. 6 धावा आल्यात, 13 धावा. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. हो हो, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, क्लीन बोल्ट, क्लीन बुल. फास्ट घ्यायचं थोडस मित्रांनो, नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. अगदी जर पाहायला गेलं तर एक मोठा फटका आला होता, परंतु त्यानंतरचं हे कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. अगदी 2 विकेट मात्र जरूर घेतल्या गेल्यात सचिनच्या माध्यमातून. खूप चांगली मॅच, खूप चांगली गोलंदाजी मात्र करत असताना मात्र हा गोलंदाज सचिनला मात्र आपण पाहतोय. अर्थातच टीम गोशेटवाडी या संघाकडनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रन, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 13 या धावसंख्येवरती स्थिर आहे. अगदी ड्राइव्ह केलाय, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक 14 या धावसंख्येवरती 14. नेक्स्ट मॅच विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात टीम नवलाई जयंती संघ खेळेल. फास्ट घ्यायचं थोडस मित्रांनो. हो, बिग हिट केलाय, आता मात्र चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. मगाशी चुकी झाली होती, परंतु आता खूप चांगली कॅच त्याने पकडली आहे. प्रवीणला मात्र जावं लागेल माघारी. आणखीन एक मोठा धक्का. नेक्स्ट बॅटर सतीश. पंधरा धावा धावफलकावरती लागतायत. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त, 15 धावा आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. हॅलो चेक. व्हाईट +1 2 धावा. राजेश कुराडे.
खूप चांगला फटका, अगदी इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स निघून चाललाय, 4 धावांसाठी येतोय चौकार. चला मित्रांनो, स्पीडअप घ्या, खूप वेळ गेला या मॅच साठी. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा. खूप चांगला बॉल. इथे मात्र क्लीन बोल्ट, स्टंपिंग. हॅलो चिक, हॅलो चिक. विकास आलाय नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. अर्थातच टीम फनस बॉडी 11 वाटोळे या संघ. खूप चांगला फटका, बिग हिट आलाय 6 धावांसाठी. शेवटच्या बॉलवरती षटकार चढवलाय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 30 या धावसंख्येवरती. लक्ष असेल 18 चेंडू आणि गरज आहे 31 धावांची. अर्थातच टीम गोशटवाडी या संघाला जास्त वेळ न घेता टीम वाटोळे संघ आपण लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत. दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये जिवाळाकारांचा जिवाळा चषक सन्माननीय आदरणीय प्रमोद दादा अरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. ब गटातली दुसरी मॅच वाटोळे विरुद्ध गोशटवाडी या दोन संघांमध्ये ही लढत मात्र पाहायला मिळते. लक्ष 31 धावांचं आणि 18 चेंडू करायचे आहेत. 31 धावा. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कोटवली रबाळेच्या मैदानामध्ये ही क्रीडा स्पर्धा आजचा पहिला दिवस, उद्याचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधल्या काही लढती आपण पाहणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य आयोजन.
चला आगामीचे बॅट्समन आपण पाठवायचे घोषडवाडी टीम. वेळ खूप कमी आहे, अजून बऱ्याच मॅचेस बरेच सामने आपले बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. सहकार्य करा, आयोजन आपलंच आहे. टीम घोषडवाडी विनंती करेन, चला आपले सलामीचे फलंदाज पाठवा. चला घोषडवाडी टीम, शेवटचा तुम्हाला पुकार दिला जातोय की क्षेत्ररक्षण सजवून झालंय. चला येणारी 18 बॉल आणि 31 धावांची गरज. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. हे 31 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी राजेश आणि भरत. आणि P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी राजेश मात्र सज्ज होतोय. 18 बॉल 31 ची गरज. मॅचला होईल सुरुवात. पूर्वार्धाचा खेळ समाप्त. उत्तर अर्धामध्ये जाऊया. 18 चेंडू 31 धावांची गरज. राजेशचा पहिला बॉल राजेश साठी. दोन्ही राजेश आहेत. राजेशच्या विरोधात राजेश. पाहूया पहिला बॉल. फुल टॉस बॉल. पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत. पहिलाच बॉल होता. फुल टॉस. तिथे फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. राजेशच्या विरोधात राजेशने मात्र ठोकलाय षटकार. आणि जेवून झालं की लगेच पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. 6 धावा आल्यात. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. डॉट बॉल येतोय. ओहो, आणखीन एक मोठा फटका आलाय, परंतु पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. एकच धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. 31 धावांचं लक्ष्य. टीमची धावसंख्या 7. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. चला मॅच ऑन ठेवायची मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. खूप वेळ जातो या मॅचला. यावेळेस मात्र पहा, यॉर्करचा प्रयत्न. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षक. मिड ऑफ तैनात आहे या 30 सर्कल मध्ये. खूप चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला.
शुभम होता त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला. एकच धाव सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक 8 या धावसंख्येवरती. स्ट्राईक आता मात्र असेल भरतकडे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेस देखील खोदून काढलाय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने जमिनीला गुदगुल्या करत बॉल टप्पा 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 घेत 4 4 4 4 चौकार. यावेळेस फ्लिप करण्याचा प्रयत्न. एकच धाव घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 13 या धावसंख्येवरती पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या टीम घोषटवाडी संघ 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. टीम वाटोळे संघ आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका. वेळ खूप खर्च झाला या मॅच साठी, तर थोडस स्पीडअप ठेवायचंय. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक प्रवीण आलाय. स्ट्राईकला राजेश कुराडे. मोठे फटके आलेत त्यांच्या बॅट मधून, परंतु या षटकामध्ये कमबॅक होईल का? ऑन साइडला खेचलाय, लांबच लांब मारतोय इथे षटकार. राजेशच्या बॅट मधून बिग हिट आलाय. ओहो, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, डाउन दी ग्राउंड. सीधी बात, नो बकवास, एकदम क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. सरळ बॅटने स्ट्रेट डाउन दी ग्राउंड 6 धावांसाठी षटकार ठोकतोय राजेश कुराडे. 25 धावा झाल्यात. षटकाराने मॅच फिनिश होईल का, की कमबॅक करत असताना मात्र गोलंदाज प्रवीणला आपण पाहू. 6 धावांची गरज. ओहो, एक कंटेनर, 3 टमटम, 3 टपाक टमटम, षटकार. मॅच फिनिश केले षटकाराने. रवींद्र देसाई साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जाईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस